दोन युगात्म्याचे तृणानुबंध संत गाडगेबाबा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नमस्कार रसिक प्रेक्षकांनो, जय चौधरी क्रिएटर या आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपण अशा दोन महापुरुषांच्या भेटीचा इतिहास पाहणार आहोत, ज्यांनी महाराष्ट्राच्या मातीला परिवर्तनाचा विचार दिला. संत गाडगे महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हा माहितीपट शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्हाला आमचा हा उपक्रम आवडला तर चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पहिली भेट आणि वैचारिक जवळीक. 1942चा काळ. घटना बघा. मुंबईतील भायखळा येथे एका जाहीर सभेत गाडगेबाबांनी बाबासाहेबांचे भाषण ऐकले. बाबासाहेबांची विद्वत्ता आणि पददलितांसाठीची तळमळ पाहून बाबा प्रभावित झाले. ऐतिहासिक संवाद. गाडगेबाबांचे मत. जेव्हा लोक बाबांना विचारत की तुम्ही या कोट पॅन्ट वाल्या माणसाला इतका मान का देता, तेव्हा बाबा म्हणायचे, अरे तुम्ही म्हणता मी संत आहे, पण माझा संत तर तो दिल्लीत बसलाय. जोपर्यंत भीमराव आंबेडकर या देशात आहेत तोपर्यंत या गरिबांना न्याय मिळेल. गुरुपद आणि कीर्तनातील गौरव. घटनाक्रम बघा. गाडगेबाबा स्वतःला अडाणी म्हणायचे, पण कीर्तनातून ते सांगायचे की शिका, संघटित व्हा. हा विचार देणारा माझा खरा गुरु म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. ऐतिहासिक संवाद. कीर्तनातील आव्हान बघा बाबांचं. बाबा आपल्या कीर्तनातून गावकऱ्यांना सांगत, ए बाबांनो, तुम्ही दगडाच्या देवाला सोन्याचे दागिने चढविता, पण जो जिवंत देव तुमच्यासाठी रात्रंदिवस रक्ताचं पाणी करतोय, त्या भीमरावाकडे कधी पाहिलं का? अरे तो माणूस तुमच्या पोराबाळाच्या हातात लेखणी देण्यासाठी स्वतःचे आयुष्य झिजवतोय. तो तुमचा खरा देव आहे. त्यागाचा सर्वोच्च क्षण. वसतिगृह अर्पण सोहळा. घटनाक्रम बघा. गाडगेबाबांनी पंढरपूर येथील आपली सर्वोत्कृष्ट किंवा स्वकष्टाने उभारलेली चोखामेळा धर्मशाळा बाबासाहेबांच्या पीपल एज्युकेशन सोसायटीला दान केली. ऐतिहासिक संवाद बघा. हस्तांतरण करताना गाडगे महाराज, डॉक्टर, ही इमारत मी उभा केली, पण ती चालवण्याची ताकद तुमच्याकडे आहे. हा अडाणी गाडगे फक्त केरसुनी फिरून जाणे, पण तुम्ही लोकांच्या डोक्यातील कचरा काढण्याचे काम करताय. हे सर्व तुमच्या ताब्यात घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबांना म्हणतात, बाबा, हे केवळ इमारत नाही, हा तुमच्या आयुष्यभर प्रामाणिकपणे लोकांच्या सेवेचा मोबदला आहे, किंवा लोकांनी तुमच्याप्रती दाखवलेला विश्वास आहे. मी तुम्हाला वचन देतो, येथून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी तुमच्या स्वच्छतेचा आणि माझ्या समतेचा विचार घेऊन बाहेर पडेल. बाबासाहेबांचा गाडगे बाबांविषयीचा आदर. घटनाक्रम बघा. बाबासाहेब गाडगे बाबांना आधुनिक युगाचे संत म्हणत. ते म्हणायचे की विद्वत्ता पुस्तकातून येते, पण गाडगे बाबांचे शहाणपण त्यांच्या अनुभवातून आले आहे. प्रसंग बघा. एकदा गाडगे बाबांनी बाबासाहेबांना स्वतःच्या हाताने भाकरी भरवली होती.
बाबासाहेबांच्या डोळ्यात तेव्हा पाणी आले होते, कारण त्यांना त्या भाकरीत माऊलीची माया दिसली. महापरिनिर्वाण आणि मैत्रीचा अंत. डिसेंबर 1956. 6 डिसेंबर 1956 जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाणाची बातमी गाडगे महाराजांना समजली, तेव्हा ते पूर्णपणे खचले. ऐतिहासिक संवाद. बाबांचा आकांत. माझा आधारस्तंभ ढासळला रे, जगाला प्रकाश देणारा सूर्य मावळला. आता या अडाणी गाडगे बाबाला बाबा म्हणून हाक मारणारा आणि सन्मानाने जवळ बसवणारा कोणी उरला नाही रे. घटनाक्रम बघा. बाबासाहेबांच्या जाण्यानंतर गाडगे महाराजांनी अन्न पाण्याचा त्याग केला. आपल्या लाडक्या मित्राच्या निधनाचे दुःख ते सहन करू शकले नाहीत आणि अवघ्या 14 दिवसांनी म्हणजेच 20 डिसेंबर 1956 रोजी महाराजांचेही महापरिनिर्वाण झाले. मित्रांनो, आपल्या घरातही मृत्यू होतात. आपले वडील, आई, भाऊ, बहीण, घरातील प्रत्येक नात्यातील व्यक्ती मृत्युमुखी पावली जाते किंवा मृत्यू होतो. तुम्ही कधी एवढं घनिष्ठ नातं पाहिलंय का की त्यांच्या मृत्यूनंतर अन्न पाण्याचा त्याग करून अवघ्या काही दिवसातच त्या व्यक्तीनेही आपल्या आवडत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे दुःखातून आपला स्वतःचाही अंत झालेला आहे किंवा त्याचाही मृत्यू झालेला आहे. ह्या प्रसंगातून आपल्याला एक असं नातं पाहावयास मिळतं की जे एकमेकावरती किती प्रेम करत असतील, एकमेकांविषयी किती त्यांच्या मनामध्ये आदर असेल, की एकाच्या जाण्यामुळे दुःख सहन न झाल्यामुळे दुसऱ्यालाही काही दिवसात आपला प्राण त्यागावा लागत असेल. मित्रांनो, बघा की काही व्यक्ती या जगामध्ये येतात, जातात, आपलं कार्य करतात, पण काही व्यक्ती अशाही असतात अजरामर कार्य करून जातात. आपल्या वर्तनातून, कार्यातून, वागण्यातून हे युगपुरुष ठरून जातात. त्यापैकीच ह्या दोघांचं हे नात्याचं उदाहरण आहे. मित्रांनो, चला पुढे पाहूया. तरुण पिढीला आव्हान. प्रबुद्ध भारत. आजच्या तरुण तरुणींना आमचे हेच सांगणे आहे की या दोन महापुरुषांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही. एकीकडे साधुत्व होते तर दुसरीकडे विद्वत्ता. शिका. बाबासाहेबांप्रमाणे अफाट वाचन करा, स्वच्छता पाळा. गाडगे बाबाप्रमाणे परिसर आणि मन स्वच्छ ठेवा. चला आपण मिळून एक प्रबुद्ध भारत घडवूया. येथे माणुसकीची हाच खरा धर्म आहे किंवा माणुसकी हाच खरा धर्म आहे असे साऱ्या जगाला समजून सांगूया. करुणेने, प्रेमाने आणि मैत्रीने जग जिंकूया. मित्रांनो, गाडगे बाबा आणि बाबासाहेबांच्या या अतूट मैत्रीचा हा इतिहास तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच प्रेरणादायी माहितीसाठी आपल्या जय चौधरी क्रिएटर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय भीम, जय गाडगे बाबा, जय संविधान, जय भारत. मित्रांनो, तुम्ही मला आतापर्यंत ऐकून घेतलं. मी जय चौधरी क्रिएटरचा निवेदक प्रवीण सुनील चौधरी आपला शतशः आभारी आहे. मित्रांनो, संत गाडगे महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्हीही युगपुरुषांचे कार्य खूप महान आहेत, जगाला प्रेरणा देणारे आहेत. आपल्या देशातच नाही तर जगभरात या दोन्हीही महापुरुषांच्या जीवनावरती अनेक विद्यार्थी दरवर्षी PhD पूर्ण करतात, आपला शैक्षणिक क्रम पूर्ण करत असतात.
मित्रांनो, चला तर मग अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी आम्हाला रजा द्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.